माँ करुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करत आज संपूर्ण सभागृहामध्ये म्हणजे व्यासपीठ असेल, माझ्या समोर बसलेले सगळे विद्वान, विविध संघटनेचे नेते कार्यकर्ते, ज्यांना चळवळीबद्दल जाण आहे, काही आस्था वाटते, काहीतरी घडावं चळवळीमध्ये, असे आपण आज सगळेजण आलेलो आहोत, एकत्र झालेलो आहे, संवाद आहे. खरं म्हणजे बेसिकली मी ह्या कार्यक्रमासाठी आलेलो नाही. आज 2 उद्घाटन आहेत. लष्करी भागला आता मला 7 वाजता रमाईंवरती बोलायचं आहे. सावनेरला मी दुपारी सकाळी गेलो, तिथे रमाईंच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि ह्या कार्यक्रमाची जुळवाजुळव करत असताना आमचे मित्र अरुण गाडे, गणवीर यांनी सांगितलं, भीमरावजी दुपारचा वेळ आहे, आपला तो कार्यक्रम 3 वाजता संपतोय, संध्याकाळी 7 वाजता सुरू होतो, 4 तास काय करायचं. तर आम्ही ठरवलं काही इंटेलेक्च्युअल लोकांशी आपण चर्चा करू आणि समाजाच्या समस्या काय, या समस्या नागपूरकरांच्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या आहेत असं मी समजतो, त्याच्यावरती चर्चा करू. नागपूरकर जास्त शिकलेले आहेत, प्राध्यापक आहेत, चळवळीमध्ये वाहून घेतलेले आहेत, की ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन पूर्वीपासून बाबासाहेबांच्या काळापासून बाबासाहेबांच्या नंतरच्या काळामध्ये पोस्ट बाबासाहेब म्हणे त्या काळापासून राहिलेले आहे. मी सांगितलं चला मी बोलण्यासाठी तयार आहे, जाणून घेऊ. तीव्र भावना आहेत मला कळून. हे ढोके सरांनी आज सगळं मांडलं, बोरकरांनी मांडलं, कांबळेंनी मांडलं, राहुलजींनी मांडलं. प्रत्येकाला वाटतंय चळवळ ही पुढे जायला पाहिजे, परंतु मार्ग दुसरे आहेत. ज्या मार्गाने आपण जातोय त्या मार्गामध्ये यश नाही. म्हणून नव्याने काहीतरी विचार आणायला पाहिजे, नव्याने काहीतरी मेथड द्यावी लागेल. येणाऱ्या काळामध्ये निराश होऊन चालणार नाही. तर पॉझिटिव्ह थिंकिंग हा नेहमी बौद्ध धर्माचा गाभा आहे. नेगेटिव्ह विचार कधी बुद्धाने मांडलेले नाही. आपण पण नेगेटिव्ह नसताना आपण पॉझिटिव्ह विचारसरणी करायला गरजेचं. रिपब्लिकन पक्षाचा पूर्वार्थ म्हणजे पूर्वीचा काळ हा गौरवशाली होता. त्याची उदाहरणं दिली मी, ते काय रिपीटेड करत नाही. त्या दृष्टीने आपण पुन्हा एकदा त्या मार्गाने जायला. राजकारण हा एक काय समाजाचं मापदंड नाही हे पण मी सांगतो. मोज आहे. माझे किती खासदार झाले, माझे किती आमदार झाले, नगरसेवक किती झाले हे नाही. तर सर्वांगीण प्रगती समाजाची होते का हे बघणं काळाची गरज आहे. असं बेसिकली मला बोलाल तर मी भारतीय बौद्ध महासभा धम्म घेऊन 2014 पासून मी सुरुवात. आणि जेवढी कपॅसिटी, जेवढा आपल्याला जमू शकतो तेवढा देण्याचा मी आज प्रयत्न केला. ना बौद्ध महासभा आणि बौद्ध धम्म हा काही संकुचित या महाराष्ट्रामध्ये ठेवला. तर देशभरामध्ये 20 राज्यामध्ये मी जातो, मोठे मोठे धम्माचे कार्यक्रम करतो आणि एका समाजापुरता मर्यादित ठेवलेला. समता सैनिक दल आहे, काही सांगितलं, अनेक गुट आहेत या भारतीय बौद्ध महासभेमध्ये. जाणता आपण, मी सगळ्यांशी संवाद साधला. नागपूरचे BSIचे चंद्रमोहन, त्यांच्याशी संवाद साधला, बोललो एकत्र येऊ, आम्ही काही काळ एकत्र होऊ. चांगल्यापैकी चाललं होतं. नंतर चंद्रमोदी पुन्हा आमच्यातून निघून गेले. आज एकटे राहिलेले आहेत. संपूर्ण त्यांचे ट्रस्टी आज माझ्या बरोबर आहे. राहुली आहे, जंजाळे आहे.
दिल्लीचे लोक आहेत माझ्या बरोबर, त्यांच्या बरोबर एकेकाळी होती. काम दाखवा लोकांना तर लोक तुमच्या बरोबर येतील. समता सैनिक दलाचा देखील तसाच मी प्रयत्न केला, बाबा समता सैनिक दल एकत्र यावं. आणि भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल चांगल्यापैकी आमच्याकडे संख्या 22,000 आम्ही आज रजिस्टर आहोत. 27ला 100 वर्ष होत आहेत हे डोळ्यासमोर ठेवून लाखभर समता सैनिक दल ह्या महाराष्ट्रामध्ये उभं करावं असा संकल्प घेऊन चालतो. बाबा एखादं एम एन ऑब्जेक्ट ठेवल्याशिवाय तुम्ही ते अचीव करू शकत नाही. काहीतरी गोल पाहिजे बाबा, हा गोल आहे. त्या गोल वरती मला तिथपर्यंत जायचं आहे, त्याच्यासाठी मला प्रयत्न करायचे. असे गोल असणं गरजेचं आहे असं दिसतं. त्या दृष्टीने आज हे करत आहे. गाण्याने सांगितलं राजकारणाचे मुद्दे अनेक येणार आहेत. मला सकाळीच कल्पना आली तेव्हा मी त्यांना सांगितलं खूप कॉन्ट्रोवर्शियल होईल, पण मी संयमी माणूस आहे बाबा, सगळ्यांचं ऐकून घेईल. काही टीका माझ्यावरती गेली तरी मी ऐकून घेईल, तसा माझा स्वभाव आहे. म्हणून जो मुद्दा आज काढला, राजगडाचा मुद्दा काढला, बा आम्ही तिघेही भाऊ एकत्र आहोत. पहिली गोष्ट, बाळासाहेब हे पुण्याला असतात, पण महिन्यातले 15 दिवस ते राजगडामध्ये असतात, कारण त्यांचं ऑफिस मुंबई आहे. प्रॅक्टिसच दिल्ली मुंबई हायकोर्टामध्ये करतात, चॅरिटी कमिशनरकडे करतात. अनेक समाजाचे प्रश्न हे मुंबई आहे, पुणे हे कधी होऊ शकत नाही. परंतु त्या काळामध्ये त्यांनी घरं घेतली होती म्हणून आज पुण्याला राहत आहेत. त्यांच्या पत्नी आज तिथे प्रोफेसर होत्या म्हणून ते पुण्याला राहत आहेत, पण संपूर्ण राजगडामध्ये कारभार चालतो. दुसरी गोष्ट अशी आहे, जो काही वंचितचा मुद्दा आला, डिफेन्स करणं गरजेचं आहे. भाऊ म्हणून डिफेन्स करत नाही हे पण लक्षात. वंचित बहुजन आघाडी का काढली? अनेक त्यांनी प्रयोग केले. भारिप बहुजन काढला, भारतीय रिपब्लिकन पक्ष म्हणून एक नाव होतं त्यांचं. त्याच्यानंतर त्यांनी पहिल्यांदा भारिप काढला 1980ला. मला जर आठवत असेल, तुम्हाला देखील, तुम्ही जरा स्थान द्या, जुने बुजुर्ग आहेत, भारिप काढला पाहिजे. भारतीय अध्यक्ष कोणाला केलं ते? दादासाहेब गायकवाडांच्या पत्नी जिजाबाई गायकवाड. 1980ला त्यांनी अध्यक्ष. वडाळ्याच्या आंबेडकर कॉलेजमध्ये जे सिद्धार्थ कॉलेज होत तिथे बैठक झाली आणि त्यांना अध्यक्ष केलं. त्यावेळेला त्यांच्या बरोबरचे अर्जुन डांगळे, नंतर बरेचसे त्यांचे सहकारी त्यावेळेला होते. आज अर्जुन डांगळे, रवी पवार हे नंतरचे. अशाला घेऊन त्यांनी सुरुवात केली भारिपची. नंतर बहुजन हा शब्द लावला, त्याच्यानंतर ते वंचित बहुजन आघाडी. यश हे मिळत गेलं नाही हे देखील आपण जाणतो. या सगळ्या पक्षात काही थोड्याशा जिल्हा परिषदामध्ये, अकोल्यामध्ये आज 25 वर्ष त्यांच्याकडे जिल्हा परिषद, बाजूच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे 7-8 जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत आणि कंट्रोलिंग. बाबा कोणाला बसायचं असेल तर वंचितचा सपोर्ट घ्या आणि मागच्या वेळी अनेक प्रयोग केले, पण प्रयोगामधून काही यश आलं नाही. 2019ला 42 लाख वगैरे मतं मिळाली. त्याच्यानंतर 27 झाली आणि आज काहीतरी 16 वगैरे झालेली आहे. हे सगळं मान्य करतो. का करावं लागलं याचा देखील विचार करायला. रिपब्लिकन